आपण बघत आहात आवाज कसमादेचा। निफाड तालुक्यातील सायखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या खेडलेजुगे गाव परिसरात संशयास्पद हालचालीमुळे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। गावातील काही नागरिकांना काही तरुण एका मोठ्या गोणीसह संशयास्पदरित्या फिरताना दिसले। त्यांच्या हालचाली विचित्र वाटल्यानं नागरिकांनी तात्काळ त्यांना अडवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला। मात्र नागरिकांनी विचारणा करताच संबंधित तरुणांनी उडवाउडवीची उत्तरं देत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला। यामुळे गावकऱ्यांचा संशय अधिकच बळावला। परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी एकत्र येत त्या तरुणांना पकडले आणि त्यांच्या ताब्यातील गोणीची तपासणी केली। तपासणी दरम्यान त्या गोणीत 100, 200 आणि 500 रुपयांच्या मोठ्या प्रमाणात खोट्या नोटा आढळून आल्या। एवढ्या मोठ्या प्रमाणात खोट्या नोटा पाहून नागरिकही काही काळ चकित झाले। या घटनेची माहिती मिळताच सायखेडा पोलिसांना माहिती देण्यात आली। नागरिकांनी संबंधित तरुणांना पोलिसांच्या स्वाधीन केले। प्राथमिक चौकशीत हे तरुण बागलाण तालुक्यातील असल्याचं समोर आले। मात्र या नोटा कुठून आणल्या, त्यांचा वापर कशासाठी होणार होता याबाबत त्यांनी स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ केली। दरम्यान सायखेडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या नोटा चिल्ड्रन बँक प्रकारातील आहेत। या नोटा प्रत्यक्ष चलन म्हणून वापरता येत नाही। तसेच या प्रकरणात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याने आणि संबंधित तरुण अशिक्षित असल्याचं लक्षात घेता सध्या कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही। तथापि एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा नोटा एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात नेण्यात आल्या, यामागचा नेमका हेतू काय याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल न झाल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दरम्यान नोटांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा विषय पुन्हा चर्चेत आलाय। काही महिन्यांपूर्वी बागलाण तालुक्यात अशाच प्रकारे लोकांना फसवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती। या फसवणुकीच्या पद्धतीत काही भामटे व्यक्तींना आमिष दाखवून एकांतात नेतात, तिथं पूजा किंवा धार्मिक विधी करण्याचा बहाणा केला जातो। त्यानंतर आधीपासून लपवून ठेवलेल्या खोट्या नोटा आणि प्रत्यक्ष घेतलेल्या खऱ्या नोटा एकत्र मिसळून पैशांचा पाऊस पाडल्याचा आभास निर्माण केला जातो। काही वेळानंतर संधी साधून खऱ्या नोटा बाजूला काढून घेतल्या जातात आणि त्यांच्या जागी पिशवीतील पालापाचोळा भरून ती पिशवी परत दिली जाते। यानंतर संबंधित व्यक्तीला ही पिशवी काही तास उघडू नका, अन्यथा नोटा गायब होतील असं सांगून आरोपी तेथून पसार होतात। दुसऱ्या दिवशी पिशवी उघडल्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येतं। मात्र बदनामीच्या भीतीनं अनेक पीडित नागरिक पुढे येत नाहीत, त्यामुळे अशा टोळ्यांचं मनोबल वाढत असल्याचं बोललं जात आहे। या घटनेमुळे परिसरात भीती आणि संशयाचं वातावरण निर्माण झालंय। जरी या नोटा चिल्ड्रन बँक प्रकारातील असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं असलं तरी यामागचा नेमका हेतू काय होता याचा सखोल तपास होणं गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरते।